हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शरद पवार गट एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा, काही नेत्यांमध्ये मतमतांतर। शरद पवार लवकरच घेणार बैठक। शरद पवार एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची माहिती, तर रोहित पवारांनी चर्चेचा दावा फेटाळला। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक खुलासा, आरोपी सिया आणि चेतननं 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती। मुंबईमध्ये पावसाची काहीशी उसंत, ठाण्यामध्ये संततधार पाऊस सुरूच। मध्य रेल्वेची सेवा सुरू, रस्ते वाहतूकही सुरळीमध्ये सुरू। पावसाची उघडझाप सुरू असल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा। पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीतच, नालासोपारा स्थानकात अद्यापही पावसाचं पाणी। वसईसह विरार स्थानकावरती प्रवाशांची गर्दी। लोणावळ्यातील पूर परिस्थिती अधिक गंभीर, हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची माहिती। शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी। पालघरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यात यश, कारमधील दोघे सुखरूप, स्थानिकांमुळे अनर्थ टळला। त्र्यंबकेश्वर पालघरला जोडणारा पर्यायी रस्ता पाण्यामध्ये वाहून गेला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या भिलमाळ गावाजवळची घटना। मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटामध्ये दरड कोसळली, मातीचा भराव बाजूला करून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू। नाशिक जिल्ह्यातील ढगफुटीचा धोका टळला, ढगफुटीचा भोवरा सुरतकडे आणि अहिल्यानगरकडे सरकला। भीमा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, विठ्ठलवाडी बंधारा पाण्याखाली, शिरूर दौंड हवेली तालुक्याचा संपर्क तुटला। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर, 56 बंधारे पाण्याखाली, तर राधानगरी धरण 51% भरलं। साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये पावसाचा कहर, जांभळी गावामध्ये 550 मिलीमीटर पाऊस, गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं गावकरी चिंतेत। रत्नागिरीच्या दहिवलीमध्ये दरड कोसळली, एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, रोहा, पेण आणि नागोठण्यातील पूरस्थिती निवळली, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। पुणे मुंबई मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा एकदा सुरू, तांत्रिकी तपासण्यांनंतर वाहतूक पूर्ववत। भाजपनं लिंकच्या माध्यमातून निधी मिळवला, खासदार संजय राऊतांची भाजपवरती टीका, जनतेनं तुमचा पक्ष मिसिंग केलाय, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भंडारदरा परिसरातील सर्व पर्यटन स्थळं बंद, मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी, पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदऱ्यामध्ये प्रवेश बंदी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर, दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, नर्मदा प्रकल्पाबाबत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये होणार बैठक। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान, अतिवृष्टीमुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार सोहळा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित।